ज्या पद्धतीचे असणाऱ्या देशमुखच्या हत्येंवरती सायलन्स आहे, हेही माझ्या अंदाजानं एक गूढ आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तिथे शॉक मध्ये गेलेली लोक आहेत असं मी बीडमध्ये बघतो. म्हणजे ज्यांच्याशी बोलतो त्यांना असताना ज्याला स्टंट आपण म्हणतो, माणूस जसा स्टंट होतो, तसा बीडची जनता त्या ठिकाणी स्टंट आहे अशी परिस्थिती आहे. आणि कोणीच बोलायला तयार नाहीये. कोणीच काही सांगायला तयार नाही. आणि तुम्ही विषय काढला तर लोक रामराम करतात, अशी असणारी परिस्थिती आहे. परभणीमध्ये जे आहे ते इमोशनल इश्यू त्या ठिकाणी एक होता आणि त्या इमोशनलच्या ह्याच्यावरती फुले शाहू आंबेडकरी विचारांचा जो माणसं होती ती सगळी सहभागी झाली, इन्व्हॉल्व झाली अशी असणारी परिस्थिती आहे. त्या ह्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या घटना आहेत त्या ह्याच्यामध्ये. तिथे स्टंट असल्यामुळे काहीच घडलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तिथे रिॲक्शन आली अशी अशी एक परिस्थिती आहे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या घटना मी दोन वेगळ्या पद्धतीने तिथे बघतोय. पण हा जो स्टंटपणा जो आहे, तो माझ्या अंदाजानं मला फार भीतीदायक वाटतोय अशी परिस्थिती आहे. याचं कारण की आता आपली गत अशी होणार का? आपण काही बोललो तर दोन्ही बाजूनी म्हणजे वंजारी समाजाच्याही बाजूने तीच आहे आणि मराठा समाजाच्याही बाजूने तीच आहे. किंवा आपली गत अशी होणार का? याच्याबद्दलचं असणारं लोक स्टंट आहेत आणि मग ती ती मला असणारी भीती फार ज्याला आपण म्हणतो की स्केअरी ज्याला इंग्रजी शब्द आपण वापरतो, अशी आहे अशी मी त्या ठिकाणी मानतो. की एकतर ज्यांची घरं फोडण्यात आलेली आहेत पोलिसांमार्फत. पोलिसाला कोणाचंही घर फोडण्याचा अधिकार नाहीये. एक भाग. त्याच्यामुळे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही फिक्स करण्यात यावी. दुसरं जे आहे, पुतळ्याच्या अवतीभोवती जी लाठीचार्ज झाली, ती जस्टिफायबल करता येते कारण का तुम्हाला मॉब पसरवायचा होता, ते वाढवायचं नव्हतं म्हणून. पण 1 किलोमीटरच्या बाहेर तुम्ही जे एकेकाला गाठून जे असताना मारलेलं आहे आणि अमानुष मारलेला आहे, हा तो पोलीस आहे की पोलिसाच्या वेशामध्ये दुसरं कोणी आहे, याची असताना आम्ही ती चौकशी करायला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि पोलिसाला सामान्य माणसाला म्हणजे तो दंगलीत नाही आहे किंवा दंगलीच्या 1 किलोमीटर बाहेर आहे, त्याला तुम्हाला असणारा मारण्याचा अधिकार नाही किंवा पकडण्याचाही अधिकार नाही. त्याच्यामुळे म्हणून मी मगाशी म्हणालो की बा इथे कोऑर्डिनेटेड एफर्ट होतं की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे, हा याच्यातला सगळ्यात मोठा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून वकिलांनी असं म्हटलं की ज्यांना ज्यांना मारलेलं आहे आणि हे केलेलं आहे अमानुषपणे, त्याच्या सुद्धा केसेस तुम्ही असताना डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये दाखल करा.